हाय, कशा आहात तुम्ही? अपेक्षा करते खूप छान, मजेत, मस्त असणार. तुम्हा सर्वांचे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज मी बनवणार आहे बालुशाही आणि पहिल्यांदाच ट्राय करत आहे. चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बालुशाही बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 2 कप मैदा घेतलेला आहे, अर्धा वाटी तूप, 1 चम्मच बेकिंग सोडा आणि थोडंसं चिमूटभर मीठ. आणि आता मी हलक्या हाताने पीठ मळवत आहे. जास्त पीठ मळवायचं नसते बालुशाहीचं. फायनली माझा पीठ आता रेडी झालाय आणि मी साखरेचा पाक तयार करत आहे. कढईमध्ये साखर आणि थोडं पाणी आणि 1 चम्मच वेलची पावडर आणि थोडंसं फूड कलर घालून मिक्स केली. तेव्हापर्यंत आपल्या साखरेचा पाक तयार होत आहे. आणि आता बालुशाहीच्या पिठाचे 2-3 लेयर मध्ये छान असे छोटे छोटे गोळे तयार करत आहे. आणि बघू शकता आता आपले गोळे फायनली तयार झालेले आहेत आणि खूप सुंदर असा शेप दिलेली आहे. बघू शकता. कढईमध्ये तेल घेतलेली आहे बालुशाही तळण्यासाठी आणि आता मी बालुशाही तळत आहे. बालुशाही तळताना लो फ्लेमवरच तळायची असते नेहमी बालुशाही. आणि हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत बालुशाही तळून घेत आहे मी. बालुशाहीला थोडा वेळ लागतो, पण घाई केली तर आतमधून कच्ची राहते, म्हणून थोडा वेळ लागतो तळण्यासाठी. आणि व्यवस्थित आता आपली बालुशाही तळत आहे तोपर्यंत आपला साखरेचा पाक पण तयार झालेला आहे. आणि फायनली आता माझी बालुशाही तयार झालेली आहे आणि आता मी ती तेलातून बाहेर काढत आहे आणि गरमागरम पाकामध्ये टाकत आहे. आणि बालुशाहीला 10 ते 15 मिनिट पाकामध्ये टाकून व्यवस्थित झाकून ठेवायचं, म्हणजे पाक हा बालुशाहीच्या आतमध्ये व्यवस्थित आतमध्ये जातो. तर आता फायनली आपली बालुशाही तयार झालेली आहे आणि पहिल्यांदाच ट्राय केली, पण खूप छान आणि खूप टेस्टी झालेली आहे बालुशाही. आणि वरतून थोडा मी पिस्ता टाकलेली आहे. आणि फायनली माझी बालुशाही तयार झालेली आहे. बाहेरून खुशखुशीत आणि आतून सॉफ्ट, खूप सुंदर अशी बालुशाही तयार आहे. तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.